विटा पोलीस ठाणे हद्दीत भिकवडी बुद्रुक गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला। या प्रकरणी अज्ञात डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 23 मे 2026 रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजण्याच्या दरम्यान विटा ते भिकवडी जाणाऱ्या डांबरी रस्त्यावर आराटीजवळ हा अपघात घडला। मल्हारी सत्यवान कांबळे वय 26 राहणार भिकवडी बुद्रुक तालुका खानापूर हे त्यांच्या ताब्यातील बजाज मोटारसायकलवरून भिकवडीकडे जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या अशोक लेलंड डंपरने जोरदार धडक दिली। या अपघातात मल्हारी कांबळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली। त्यांना तातडीने उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला। या अपघातानंतर डंपर चालकाने जखमीस मदत न करता तसेच पोलिसांना माहिती न देता डंपर घटनास्थळी सोडून पलायन केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे। या प्रकरणी मृताचे वडील सत्यवान वसंत कांबळे वय 52 यांनी विटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार भारतीय न्याय संहिता कलम तसेच मोटार वाहन कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक काळे हे करीत आहेत। घटनेनंतर परिसरात शांतता असून कोणतीही अनुचित प्रतिक्रिया नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे। प्रशांत कांबळे, अग्रणी न्यूज, विटा।